वाठार किरोली गावचे युवा नेते भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य विकास गायकवाड यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार मनोज घोरपडे यांच्याकडे अर्ज केले आहे। ते नेमके काय म्हणाले पाहूयात। आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आज वाठार गावामधील जिल्हा परिषद पंचायत समिती 2026 वाठार जिल्हा परिषद गटातून आत्ता ज्या निवडणूक आयोगाने 2026 जिल्हा परिषद पंचायत समिती प्रोग्राम जो जाहीर केला, या अनुषंगाने मी आज वाठार जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी निमंत्रक सदस्य म्हणून गेले कित्येक वर्ष या भागामध्ये काम करीत आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ह्या मतदारसंघामध्ये, या गटामध्ये, प्रत्येक गावामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण, कमळ चिन्ह आणि पक्षाच्या दिलेल्या जबाबदाऱ्या या प्रत्येक गावामध्ये बूथ वाईज जाऊन आज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आज या वाठार जिल्हा परिषद गटामध्ये केलं आहे। आज मी या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम पूर्ण गटात ताकदीनं केलेलं आहे, कारण या भागात ज्या वेळेला कमळ चिन्ह भिंतीवर काढताना सकट काही लोक विरोध करायचे, पण आज तेच लोक आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्यासाठी आम्ही आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आपल्या सातारा जिल्ह्याचे मंत्री जयकुमार गोरे साहेब, तसेच शिवेंद्रराजे भोसले आणि आपल्या कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष अतुलजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही अनेक मोहीम राबवल्या। गेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या टायमिंगला विक्रम पावसकर यांच्या माध्यमातून वाठार जिल्हा परिषद गटासाठी बंडा पैलवान जाधव यांच्या माध्यमातून गेली जिल्हा परिषद आम्ही ताकदीनं लढवून भारतीय जनता पार्टी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि आज येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आमच्या मिसेस अनिता विकास गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी आम्ही पक्षाकडे मागणी केली आहे। तरी आम्हाला अपेक्षा आहे की केलेल्या कष्टाचं फळ पक्ष नक्कीच आम्हाला देईल, कारण या जिल्हा परिषद गटामध्ये कोणतंही भारतीय जनता पार्टीचं काम नसताना आम्ही घराघरात, गावागावात भारतीय जनता पार्टीचे आलेले वरून जे बी काही कार्यक्रम असतील ते कार्यक्रम करून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम गेले आम्ही सातत्यानं 7 वर्ष करत आहे। आणि आमच्या मंडळीच्या माध्यमातून, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ज्या बी काही योजना असतील त्या योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमची मंडळी अनिता विकास गायकवाड हिच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये आज आपल्या कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या मिसेस समताताई घोरपडे यांच्या महिला सखी युवा मंच या माध्यमातून आमच्या मंडळीनं या जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक घरात जाऊन महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी ह्या जिल्हा परिषद गटामध्ये रुजवण्याचं काम केलं आहे। तर आम्हाला नक्कीच मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी आमच्यावर अन्याय करणार नाही, कारण आज पक्षासाठी आम्ही आमचा बराचसा अनुभव या भारतीय जनता पार्टीसाठी ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही दिलेला आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला तिकीट पक्ष नक्कीच देईल ही 100% मला खात्री आहे। यदा कदाचित
पक्षानं जर का आम्हाला डावललंच तर आम्हाला कोणता वेगळा निर्णय घ्यावासा वाटतोय. पण आज आमच्या मनात कितीतरी शंका निर्माण येतात की आज ज्या पक्षासाठी जी घर बांधण्यासाठी आम्ही जी मेहनत घेतली त्या घरात जर आपण असं म्हणजे घराबद्दल मनात शंका करणे कितीतरी असं डोळ्यात भरून येतं आहे. कारण ज्या पक्षाचं आपण काम केलं आज ते पक्ष जर आपल्याला न्याय देत नसेल तर आपण कोणती भूमिका घ्यावी हा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे. आमची एवढीच विनंती आहे पक्षाला की आम्हाला तुम्ही न्याय द्या. आमदार साहेब तुम्ही न्याय द्याल. कारण गेल्या कित्येक वर्ष तुमच्यावर आम्ही खांद्याला खांदा लावून ह्या भागामध्ये काम केलेलं आहे. तर तुम्ही आम्हाला न्याय द्यावा, आमच्या मंडळीला न्याय द्यावा एवढंच तुमच्यावर अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये काही झालं तरी भारतीय जनता पार्टीचा कमळ चिन्ह हे 100% आम्ही फुलवणार ही तुम्हाला आम्ही आशा देतो. आणि मला न्याय द्या एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.